हॅलो नमस्कार गाईज, आज बनवणार मी बटाट आणि बोंबलाची चटणी. तर इथं मोठा एक कांदा कापून घेतलेला आहे असा बारीक, आणि इथं बारीक बटाटे फोडीचे कापून घेतलेले आहेत आणि बोंबील बारीक करून घेतलेले आहेत. तर रेसिपी पूर्णपणे बघायला विसरू नका. बघा इथं सुरे. तर आज बोंबील आणि बटाट चटणीची रेसिपी दाखवणार. ते रेसिपी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता मी डायरेक्ट कुकरमध्ये तयार करून घेणार आहे. तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि बघायला विसरू नका. आणि कशी झाली ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी रेसिपी झाली. तर आज मस्तपैकी डायरेक्ट कुकरमध्ये तयार करून घेणार आहे. तोपर्यंत भाजून न घेता डायरेक्ट स्वच्छ धुवून आणि कुकरमध्ये डायरेक्ट टाकून तयार करून घ्यायचे आहे. कुकरला शिट्टी लावून. तर बघू शकता मस्तपैकी असे बटाटे कापून घेतलेले आहेत. तर थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. तर बघू शकते एकदम मस्तपैकी पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर बोंबील भाजून न घेता मी डायरेक्ट पाण्याने धुवून घेतलेले आहे. आणि ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले टाकून. तर मी आता तेल टाकून घेणार आहे 1 चम्मच. तर इथे 1 चम्मच तेल टाकून झालेलं आहे. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मसाले घालून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथं मस्तपैकी कांदा परतून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी उकळून झालं की मग बोंबील आणि बटाटे सोडून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत. तर इथं मस्तपैकी पाण्याला उकळे आलेले आहे, मस्तपैकी थरी आलेले आहे. तर आता बटाटे आणि बोंबील सोडून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आणि ते एकजीव करून कुकरला 2 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. मस्तपैकी जमली बटाटा भाजी. मस्तपैकी थरी आलेली आहे. आता मी याला कुकर मस्तपैकी झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेणार आहे. मग बोंबील भाजी कशी झाली ते तुम्हाला दाखवणार आहे. रस्सा बोंबील भाजी आज खूप दिवसातून रेसिपी तयार केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजिबात. नवीन असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर कशी झाली रेसिपी, साधी आणि सिंपल रेसिपी, काही वाटत न घालता तयार केलेली रेसिपी. तर बघू शकता इथं कुकरला झाकण लावलेलं आहे आणि 2 शिट्टी तयार करून घेणार आहे मी इथं मस्तपैकी. इथं चालू आहे कांदा कापायचं काम आणि हे आहे आमलेट तयार करण्याचं आहे करणारे मस्तपैकी. थोडंच टाका कांदा. आता 2 मिनिटांमध्ये शिट्टी तयार करून घेणार आहे मस्तपैकी. इथं अंडे बनवायचं काम चालू आहे. पराठे मस्तपैकी असा छान पराठा तयार होणार आहे, अंडा पराठा. तर आहे आमचे मिस्टर अंडे बनवून राहिलेले आहे अंडा पराठा. नाहीला अंडा पराठा आवडतो आणि मस्तपैकी अंडा खाऊ राहिला. मस्तपैकी गोल गोल अंडा तयार झालेला आहे आपला इथं अंडा पराठा. तोपर्यंत कुकरला शिट्टी झालेली आहे. आता मी झाकण काढून घेत आहे मस्तपैकी. दोन्ही साईडने काम नाही. बघू शकता आपली बोंबील भाजी तयार झालेली आहे. बघू शकता मस्तपैकी अशी थरीची बोंबील भाजी तयार झालेली आहे आपली. छान अशी मस्तपैकी बोंबील भाजी कुकरमधली 2 मिनटात तयार होणारी बोंबील भाजी तयार झालेली आहे. झणझणीत आणि तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी येईल